मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दोन्ही ओळखीला सांगितलं, त्यांनी सांगितलं आता आम्ही तिकडे जातो त्यांच्याकडे. आपण आत्ता विखे पाटील साहेबाला सुद्धा सांगितलं, त्यांनी एक 15-20 मिनिटाचा वेळ आपल्याला मागितला की आम्ही तिकडचा निरोप देतो. आणि जे तुमच्या मनातलं आहे तेच मी तुमच्या या विद्यार्थ्याचं ऐकून बोललो की एकतर जानेवारी डिसेंबरमध्ये किंवा जानेवारी तुमची जाहिरात काढायला पाहिजे. त्यावेळेस निवडणुका होत्या किंवा अतिवृष्टी होती, सरकार पुढे अनेक अडचणी होत्या, म्हणून सरकारनं ते जुलैमध्ये काढलं. म्हणजे 7-8 महिन्याचा गॅपने जी जाहिरात काढली गेली ही सरकारच्या चुकीमुळे, याच्यात विद्यार्थ्याची काही चूक नाही. मग आता जर सरकारची चूक आहे तर सरकार दुरुस्त पण करू शकतं. सरकार याच्यामध्ये तुम्हाला लिंक ओपन करून देऊ शकतं, तुम्हाला 1 वर्षाची सवलतही देऊ शकतं. आणि JR काढायचा जर विषय असेल तर JR काढायला सुद्धा माझ्या माहितीनं अडचण नाही, कारण परवाच्याला कॅबिनेट झाली, ती कसं काय आचारसंहितेत झाली. याच्यात या भानगडीत पडण्यापेक्षा मला असं वाटतं 100% मला जे आत्मविश्वास आता 2 OSD आणि उपसमितीचे मंत्रिमंडळाच्या अध्यक्ष विखे पाटील साहेब बोलले, त्याच्यात वाटतं की तुमचा प्रश्न मार्गी निघाल, थोडा वेळ लागेल. त्याला वेळ म्हणजे आता. आणि इथं बसल्याच्या नंतर पुन्हा माझी एक गोष्ट लक्षात आली की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं तुमच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्याच्या नंतर की हा विषय आज मार्गी काढा, असं त्या दिवशी CM साहेबांनी सांगितलं होतं. मला ते माहीत नव्हतं. मग असंही गफलत होऊ शकते. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आजच्या आज विषय मार्गी काढा, संबंधित अधिकाऱ्यानं आणि MPCनं मुद्दाम एखादी टाळाटाळ केलेली असू शकते, याची खात्री आता आपण 1-2 घंट्यात करून घेऊ. मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं असूनही केलं जात नाही, मग अधिकारी करत नाहीत की मुख्यमंत्री करत नाहीत हे उघड. आणि आता ज्यावेळेस हे तिकडे जातील, OSD साहेब असतील, विखे पाटील साहेब बोलतील, आता त्याच्यातून लक्षात येईल की याच्यात मुख्यमंत्र्याचा दोष नाही तर अधिकाऱ्यांनी टाळाटाळी केली, असंही होऊ शकतं. त्यामुळं आपण आधीच शंका घेण्यापेक्षा थोडा वेळ वाट बघू काय होतंय काय नाही. पुन्हा येतीलच वापस, नाही आले तर बघू, त्याला बघू म्हणलं तुम्हाला म्हणजे क्लिअर सांगतो. शांततेत घ्यायचं, तुम्ही फक्त शांततेत घ्यायचे. कुणी किती येऊ द्या, काही होऊ द्या, कारण मी शांततेत घेतो. इथं एवढं सोपं नाही. मग रात्रीच्या सारखी वळवळी केली की राज्य असतं. म्हणजे रात्री सारखी वळवळ पुन्हा करायची नाही, पण शांतता कुणी सोडायची नाही. कारण तुम्ही उद्याचं आमचं भविष्य, पोरं तुम्ही जर वायाला गेले आमचा काय उपयोग नाही. खरं सांगतो, आम्ही तुम्हाला वायाला जाऊ द्यायचं नाही. आम्हाला काही करू घरी आंदोलन करायची वेळ आली तुम्ही तुमच्या घरी जा निघून, आम्ही आमचं बसून राहू, बस का. पण तुम्ही नको, तुम्हाला आम्हाला वाया जाऊ द्यायचं नाही. आम्ही शिक्षणापासून लांब राहिलेले, नोकऱ्यापासून लांब राहिलेले पोरं 5 कोटी आहे. आम्ही बघतो ना महाराष्ट्रात काय करायचं ते. आणि त्यांच्या काय आता निवडणूक आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याने तुमचा मार्ग नाही काढा की नगरपालिकेला पाडेच.
काय आता बदला तर घ्यावा लागेल भाऊ, कारण त्यांची पुण्याची महानगरपालिका आहे, मुंबईची छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, आपले सगळे पाहुणे तिकडे फोन करू सांगायचं त्यांना पाडून टाक. तसंच असतं मग, तसंच असतं मग आपला कचका तसंच असतो. तुम्ही तुमच्या घरी नाहीच्यांनी प्रश्न मार्गी काढला आहे ना, उद्याचा दिवस बी मला वाटतं. सरकारला करायचं असलं ना कवा करतो, शनिवार नाही ना, रविवार नाही ना, मंगळवार नाही. ते काय लक्ष्मीचं बोकडं थोडे घेतो, काही अडचण नाही. त्यांचं म्हणणं असल्यावर कवा होतं, काही अडचण नाही. पण शंका मला वाटतं आपण त्यांच्यावरती घेऊ नये. का म्हणतोय मी एवढं प्रामाणिक की मला तुमच्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं का मुख्यमंत्री म्हणले हे विषय लगेच मार्गी काढा. या काही अधिकारी सुद्धा करू शकतो, अधिकारी लय खोट असतील, त्यांना लय कंड असतो सगळ्यात जास्त. पगार झाल्यात मरणाचे, त्यांना काय गरीबाचे लेकरं मरून नाही तर जेवण ठरवू, त्यांना काय देणे. पण त्यांना माहित नाही गरीबाचे हागणच लावतो मागा लागल्यावर, गरीबाच्या पोटीने बेकार येत, बिगर मीठ लावलेले शेंगदाणे खायला लावतात म्हणतो. थांबा जर शिकली 2-4 घंटे काही बोलत नाही. एकदा आपला पट्टा सुरू झाला का तुमची एमपी शिकली आणि ते मग काही करू शकत नाही. तुम्हाला हे सांगतो, छाती ठोकून सांगतो, काहीच करू शकत नाही. आपलं गाबाळ आपल्याला इथं काही झालं ना, तिकडचं गाबाळ निघालं भाकरी ट्रॅक्टर घेऊन. आपल्याजवळ ओरिजिनल मर्दासारखे लेकर टेन्शन नाही तुम्हाला. तुम्ही तुमचे उठून जाऊ शकता घरी. आम्ही आहेत सगळे, येतो आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या पुढे. फक्त इथल्या सगळ्यांनी शांत राहायचं, एवढंच फक्त तुम्ही पाळायचं. एकदा मांडी घालून बसलं की कचकटून मांडीच घालून बसायचं, पुन्हा आडायचं. म्हणजे गोंधळा आहे काय, गडबडीने काय होत नाही. कारण इथल्या पोलिसाचा काही दोष आहे का? सरकार तिकडं ते हळूच काढी लावतं बसल्या बसल्या, त्यामुळे यांना दोष नाही द्यायचा. आणि तशी वेळ महाराष्ट्र आहे ना आपल्या मागं, तुम्ही पण काळजी करता. फक्त वाईट पाऊल उचलायचं नाही कोणी. बाकीचं बघूयात, मला तरी वाटतं ते होईल 100% आता होईल. कारण हे तुम्ही गप्प बसावं म्हणून उभा राहून मला पुन्हा बोललो मी दवाखान्यात आजारी. तुम्हाला काय सांगा, तुमच्या 10-12 केशी झाल्या म्हणतात कोणावर, 11 जण. त्या बिचाराला झोपायच्या ना मागूनच बसलोय मी. पुढं बोलायला लागलो त्याला म्हणतो होय म्हटलं तेवढं केशीचं बघा, ते फुल लोड मध्ये आलं. कारण यांच्यावर केस होत नसती, कारण तुम्ही अधिकारी पोटते तर मरणाचा शिकातात तुम्ही. केस झाल्यावर त्या झोपायचं आहे ना, ते पांढरं पडलं त्या रातभर बसेल का करून पोलिसात किंवा तुम्ही उभाच केलं मला. सकाळी नेला असेल पण नेऊ द्या, काही अडचण नाही, नेऊ द्या. हे बघा 4-2 जणांना जावावी लागत असते. इतक्या मोठ्याचं कल्याण करायचं म्हणलं मी नाही का 6 कोटीचं कल्याण करायसाठी 1,500 केशी घातल्या अंगावर. तसं तुमच्या त्या शिकतात तुम्ही म्हणून तुमच्या लेकराचं वाटलं होऊ देणार नाही मी. आयजी साहेबांना नाही बोलन, SP साहेबांना बोलन, तुमच्या त्या विद्यार्थ्याच्या म्हणून वापस घ्यायला आपण त्या केशीचा लोड घेऊ नका. कारण ते मला बसूनच देणार बिचार, त्याला तुम्ही सांगा यार समजून. त्याने अर्धा डोका त्याने एकट्यानेच खाल्लं मी. आता हसलाय ना ते, आता फुल हसला ते. आता हात करतोय मला वर असा. घेऊ मागा घेऊ आपण त्यांच्या साहेबाला घ्यायलो, SP साहेबाला घ्यायला सांगून देऊ. मी वरती बोला मुख्यमंत्र्याच्या आधी मी तर मार्गी लागून द्या हे. फक्त तुम्ही शांततेत सगळ्यांनी बसा. इकडं काय रस्ता फिस्ता आणायचं काही काम नाही ना, मग काय टेन्शन नाही. त्यांना 10 वर्ष इथं बसले तरी काय टेन्शन नाही पोलिसाला. पहिल्यांदा कुठं काय दुसरीकडे होते का? म्हणजे तुम्हाला इथून नेलं का तिकडून? अच्छा, मी तरी आल्या म्हणलं इतक्या पटांना तो कसं का नेलं? इकडं तर शेंटाची कंपनी असल्यानंच वाश होती.
बोटीचं पाणी असं कसं का दिसतंय? ते तर वंगण असल्यावर दिसतंय. व्हायला लई टपारी डास दिसतोय भाऊ. संध्याकाळी कामच व्हायचा अंदाज आहे डासाने. आपण वाट बघू. शांत बसा. ऐ काय करतो रे? तोंडाला काय बांधलंय का? तोंडात कसं थोडं बाबा ते थोड काय हेच करायचं नाही. शांत राहायचं. बघू काय होईल. हा कसलं टेन्शन नाही घ्यायचं. काय नाही काय नाही. फ्रेश राहायचं. कचाकच पुस्तक वाचायचं. तुम्हाला काय करायचं? पुस्तक वाचायचं. बघू आपण. आम्ही आहेत ना लढायला. काहीतरी मार्ग निघण असं वाटतं. शांत राहा सगळ्यांनी. आणि त्या फुलावरची पुट्टी ती फक्त बघायला आलेली विद्यार्थी आणि ते वाहन उमल केली कधी वाहनच नाही त्याचं. यार पडताना तिथं खाली आहे ना इकडं असे वर कशाला वर असा उगत. हा हा चला आता थोडा वेळ शांत बसा. बघूयात काय होतंय. तुम्हाला कुणाला जायचं आहे का? नाही ते तर कडीला नव्हतं. आता आपण बसलोत म्हणल्यावर काय तुम्ही हवा येऊन द्या यार. तुम्ही खाली बसा. तुम्ही व्यासपीठावरचं लय बडबड करता यार. व्यासपीठावरचं खाली जा बरं. आवाजच नाही थोडी सुद्धा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.